महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा तापमान हे वाढलंय. कारण महाराष्ट्राच्या राजकारणाचे मास्टर स्ट्रॅटेजिस्ट म्हणजेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता पूर्णपणे ऍक्शन मोडमध्ये आलेले दिसत आहेत. नाशिक पासून ते नागपूर पर्यंतच्या 6ही विभागांमध्ये फडणवीसांनी बैठकांचा धडाका लावला आहे. आणि म्हणूनच प्रश्न पडतोय की ही फक्त स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठीची संघटनात्मक हालचाल तयारी आहे की येणाऱ्या 2029च्या विधानसभेच्या निवडणुकीसाठीचं मोठं राजकीय गणित. यावरतीच आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी सायली नलवडे कविटकर आणि आपण पाहताय विश्लेषण वाईब. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजे राजकीय पक्षांसाठीचं महाराष्ट्राच्या राजकारणाचं पहिलं पाऊलच. गाव पातळीपासून ते महानगरपालिकांपर्यंतच्या या निवडणुका राजकीय पक्षांना स्वतःच्या रुजलेल्या मुळांची अस्तित्वाची ताकद दाखवून देतात. पण ओबीसी आरक्षण, कोविड, न्यायालयीन लढा यामुळे गेल्या 3-4 वर्षापासूनच्या या निवडणुका या थांबल्या होत्या. पण आता निवडणुका अगदी तोंडावरती आहेत. या पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील 6ही विभागांमध्ये दौरा करत निवडणुकीचं रणशिंग फुंकलं. फडणवीस यांनी नाशिक, संभाजीनगर, पुणे, मुंबई, अमरावती आणि नागपूर येथे प्रत्यक्ष पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधला. या फक्त बैठका नव्हत्या, हे मोर्चे बांधणीचं मंच होता, जिथं फडणवीस थेट मंडळ स्तरावरील कार्यकर्त्यांना भेटले, चर्चा केली, प्रश्न विचारले आणि दिशा देखील त्यांनी दिली. प्रत्येक ठिकाणी त्यांनी एकच संदेश दिला: पुढची लढाई ही स्थानिक पातळीवरची आहे आणि ती कशीही करून आपणच जिंकायची आहे. फडणवीसांसारखा नेता स्वतः मैदानात उतरला की कार्यकर्त्यांचा उत्साह देखील दुप्पट होतो आणि हेच भाजपलाही करायचंय. देवेंद्र फडणवीस यांनी पदाधिकाऱ्यांना काय काय कानमंत्र दिलेत हे पाहणं देखील इंटरेस्टेड आहे, कारण हाच कानमंत्र भाजपच्या यशाचा पाया असणार आहे. या बैठकांमधून फडणवीसांनी दिलेले कानमंत्र हे खरं तर रणनीतीचं सूत्र आहे. पहिला मुद्दा: महायुतीतून लढा, जिथं शक्य नसेल तिथं मैत्रीपूर्ण लढत द्या, नाहीतर स्वबळावरती लढा. आणि महत्वाचं म्हणजे यांचे अधिकार हे स्थानिक पदाधिकाऱ्यांना त्यांनी दिलेले आहेत. दुसरा मुद्दा म्हणजे स्वबळावरती लढलात तरी मन दुखवतील अशी जहरी टीका करू नका, कारण सरते शेवटी युतीत एकजूट हवी आहे. तिसरा मुद्दा असा की संघटन बळकटीकरण करा, प्रत्येक बूथवरती 51% मतदारांपर्यंत पोहोचा, गरज असेल तिथं दुसऱ्या पक्षातील कार्यकर्त्यांना आपल्याकडे प्रवेश द्या. आणि शेवटचा मुद्दा असा की स्वतः आता इलेक्शन मोडमध्ये जा. फडणवीस नेहमी स्वतःला एक उत्कृष्ट संघटक म्हणून सिद्ध करत आलेले आहेत. 2014 ते 2019 दरम्यान भाजपचं नेटवर्क त्यांनी पायाभूत पातळीवरती मजबूत केलं आणि आता पुन्हा त्याच चातुर्यानं ते कामाला लागलेले पाहायला मिळत आहे. भाजपचं गांभीर्य पहा. विधानसभा निवडणुका त्यांनी राक्षसी बहुमताने जिंकल्यानंतरही फडणवीसांसारखे सुपर सीएम स्वतः मंडळ स्तरावरती उतरत आहेत, कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ही ग्रासरूट पॉवरची चावी असते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जरी लोकल वाटल्या तरीही त्या राज्याच्या भविष्यातील राजकीय परिस्थितीचं समीकरणाचं भविष्य ह्या त्याच ठरवतात. महानगरपालिका म्हणजे शहरातील राजकीय प्रयोगशाळाच म्हटले जाते. फडणवीसांना हे चांगलंच ठाऊक आहे आणि त्याचं महत्व देखील. त्यामुळे स्थानिक स्तरावरती पकड मजबूत नसेल तर पुढच्या विधानसभा वा लोकसभा निवडणुकांमध्ये अडथळे येतात. त्यामुळेच त्यांनी या निवडणुका देखील स्वतःच्या प्रतिष्ठेचा प्रश्न बनवलेल्या आहेत. फडणवीसांनी या निवडणुका इतक्या मनावरती का घेतल्या असाव्यात, याची 2 प्रमुख कारणं आहेत. पहिलं म्हणजे भाजपला स्वबळावरती उभं करण्याचं मिशन. शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्या सोबत सत्तेत भागीदारी केल्यामुळे काही कार्यकर्त्यांमधील गेलेला आत्मविश्वास, जोश, उत्साह पुन्हा त्यांना परत आणायचा आहे. दुसरं कारण म्हणजे 2029च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांकडे जाण्याआधी या निवडणुका म्हणजेच त्यांना जनमताचं पहिलं बॅरोमीटर, आणि हे बॅरोमीटर भाजपच्या बाजूने झुकावं म्हणूनच फडणवीस मैदानात उतरलेले आहेत. भाजपला या निवडणुका स्वबळावरती लढायच्या आहेत का, हा सध्या मोठा प्रश्न आहे. संकेत असे आहेत की काही ठिकाणी युती असेल तर काही ठिकाणी थेट स्पर्धाच. फडणवीसांची रणनीती अगदी स्पष्ट आहे: जिथं शक्य आहे तिथं स्वबळावरती लढा आणि बाकी ठिकाणी मतांचं गणिती सहकार्य ठेवा. म्हणजेच काय तर संपूर्ण सत्ता नसेल तरी पकड सुटू देणार नाही. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक या ठिकाणी भाजप आणि शिंदे गटाचं समीकरण हे महत्वाचं ठरणार आहे. मराठवाड्यात अजितदादांचा प्रभाव हा तपासला जाईल, तर विदर्भात फडणवीस हे भाजपचं सर्वात मोठं बळ ठरणार आहे. त्यामुळेच या निवडणुकांमध्ये प्रत्येक विभागासाठी वेगळी रणनीती, वेगळं गणित हे आखलं वापरलं जाणार असण्याची शक्यता आहे.
पुढील काही आठवड्यात भाजपचे प्रभाग स्तरावरचे मेळावे, सोशल मीडिया मोहिमा आणि मंडल ते महापालिका अभियान सुरू होईल. त्यामुळे फडणवीसांची शैली अशी आहे की ते स्वतः उपस्थित राहून कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा निर्माण करतात आणि हेच त्यांचं सर्वात मोठं शस्त्र आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एकच स्पर्धा सुरू आहे, कोण जनतेच्या मनात जास्त खोलवर पोहोचतंय. अजितदादा हे भेटीगाठींनी, शिंदे हे जनसंपर्काने आणि देवेंद्र फडणवीस हे संघटन शक्तीने. तिघेही आपापल्या परीने मैदान गाजवण्याच्या तयारीत आहेत. पुढील काही महिने हे महाराष्ट्रातील राजकारणासाठी अगदी टेस्ट सिरीज सारखेच असतील. जो इथे चमकेल तोच पुढच्या सामन्यात टिकेल आणि सध्या तरी त्यासाठी देवाभाऊ ऍक्शन मोडमध्ये आहेत. तुम्हाला काय वाटतं? देवेंद्र फडणवीस यांचं मैदानात उतरणं किती महत्वाचं आहे? भाजपा या निवडणुकीला इतकं गांभीर्यानं का घेत आहे? इतर पक्ष निवडणुकीसाठी भाजपसारखे गंभीर का दिसत नाहीयेत? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आणि असेच विश्लेषणात्मक व्हिडिओज पाहण्यासाठी विश्लेषण वाईबला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.